हॅलो एव्हरीवन. तर बऱ्याच जणांचा मला पर्सनल मेसेज येत होते आधी, जेव्हा माझ्याकडे हा वाला फोन नव्हता. तर त्याआधी मला बऱ्याच जणांचे कमेंट येत होते, मेसेजही येत होते, की "ताई, तुझे जास्तीत जास्त व्हिडिओ हे ब्लॅक एंड व्हाईटमध्येच असतात. तर तुला आमचं एक सजेशन आहे, की ते व्हिडिओ ब्लॅक एंड व्हाईटमध्ये टाकण्यापेक्षा तू जर कलरफुलमध्ये टाकलीस, तर खरंच तुझे व्हिडिओ खूप व्हायरलमध्ये जातात आणि तू इम्प्रूव्ह पण खूप लवकर करशील." तर तेव्हा मी बऱ्याच जणांना पर्सनली पण मेसेज करणार होते, पण तेव्हा माझं असं ठरलेलं, की मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेनच ह्या गोष्टीवरती, की माझे जास्तीत जास्त व्हिडिओ हे ब्लॅक एंड व्हाईटमध्येच का असतात. तर त्याचं मेन रिझन म्हणजे माझ्याकडे आधी एक फोन होता Samsung Galaxy A03sचा. तेवढा काही भारी फोन नव्हता तो आणि त्याची कॅमेरा क्वालिटी तर एवढी डेंजर होती, की बस त्याच्यामध्ये एडिटिंग करायला गेलं तर अर्धा फोन तर असाच लॅग व्हायचा माझा. तर ते मी कशी एडिट करायची, कशी ते व्हिडिओ पोस्ट करायची, कशी ते बनवायची ते माझं मलाच माहिती आहे. ते क्वालिटी कॅमेरा क्वालिटी पण एवढी डेंजर होती, की त्याला कलरफुल व्हिडिओमध्ये पोस्ट करणं पॉसिबलच नव्हतं. तर त्यामुळे जास्त करून माझे हे व्हिडिओ ब्लॅक एंड व्हाईटमध्येच यायचे आणि बरेच जण असंही म्हणत होते, की "ताई, तू व्लॉगही स्टार्ट करायला हवे होते आधीपासूनच. तू आधीपासून जर व्लॉग स्टार्ट केले असते, तर तुझी आतापर्यंत अर्निंग पण स्टार्ट झाली असती." पण तेव्हा फोन चांगला नव्हता. म्हणजे 30 ते 40 सेकंदाचा जो व्हिडिओ असतो ना, ते बनवायला पण माझा फोन एवढा लॅग व्हायचा आणि त्याच्यामध्ये जर मी व्लॉग स्टार्ट केले असते, तर माझा फोन जागेवर राहिलाच नसता असं मला वाटतं. तर त्या टाईमला मी त्यामुळे व्लॉग्स नव्हते स्टार्ट करत आणि मध्ये-मध्ये माझे व्हिडिओ पण येणं बंदच झाले होते. कारण तो फोन एकतर खराब झाला होता. त्याची पूर्ण डिस्प्ले वगैरे गेला होता. ते कलर म्हणजे ते ब्लॅक एंड व्हाईट बी राहिला नव्हता. त्या मोबाईलचा कलर चेंज होत चालला होता. ते मोबाईल खूप जास्त हे करत होता. म्हणजे रिस्पॉन्सच देत नव्हता तो मोबाईल आणि दुसऱ्यांचा फोन घेऊन व्हिडिओ बनवणं हे पण पॉसिबल नव्हतं. तेव्हा मी ठरवलं होतं, की मला स्वतःचा फोन घ्यायचा आहे आणि जेव्हा मी फोन घेतला तेव्हा माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. तर मी तेव्हा मग हप्त्यावरती म्हणजे जे काय असतं ई-एम-आयवरती फोन घेतला होता. तर मग काम करून ते पैसे फेडून नंतर मग व्हिडिओ बनवायचा असं विचार चालला होता माझा. तर तेव्हाही मी एखाद्या वेळेस व्हिडिओ वगैरे पोस्ट करायचीच, पण टाईम नाही भेटायचा. कारण माझा जो जॉबचा टायमिंग होता ते 9:30 ते 8:30 होता. 8:30 वाजता चालत-चालत घरी येणं म्हणजे अर्धा तास चालत यायला लागायचा. 9 वाजायचे घरी यायला. 9 वाजता घरी येऊन मग मी आणि दादा राहायचो. सो त्यामुळे सगळं घरातला स्वयंपाक वगैरे करून, सगळं आवरून, सगळं हे करून मला रात्री झोपायलाच 11-12 वाजायचे. तर त्यामुळं मग मी एवढी थकायची, की मला व्हिडिओ बनवायला पण टाईमच नाही भेटायचा. पण आता मला असं वाटतं, की मी डेली जे काही व्हिडिओ आहेत माझे ते पोस्ट करायला पाहिजे आणि आता माझी ही नवीन-नवीन सुरुवात आहे व्लॉग्स वगैरे. म्हणजे ही आता माझी जी नवीन-नवीन सुरुवात आहे ब्लॉग्स वगैरे बनवायची, तर त्याच्यामध्ये मला बरेचसे कन्फ्युजन पण आहेत आणि मला काही तेवढं हे पण नाहीये, ह्याबद्दल माहिती पण नाही. तर मला तुमच्याकडून पण बरीचशी इन्फॉर्मेशन भेटू शकते असं मला वाटते. जर माझ्याकडून काही चुका होत असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की काय-काय आपण व्हिडिओमध्ये चेंज करायला हवेत, काय-काय बनवायला पाहिजे, कोणते टॉपिकवरती बनवायला पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यात जास्त व्हिडिओमध्ये काय आवडतं, हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मलाही कळेल, की माझ्यामध्ये काय-काय चेंजेस करायला हवेत. आणि आता जे काही मी व्लॉग्स बनवतीये, तर माझं असं ठरलंय, की माझं जे मी तेवढं काही स्ट्रगल नाही केलेलं, पण जेवढं केलंय तेवढं मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटत आहे. तर त्यामुळे माझं असं ठरलंय, की मी व्लॉग्स असे म्हणजे मी जे काही स्ट्रगल केलं त्याच्यावरती बनवायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात का? ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्याकडे काही चेंजेस करायला हवेत, माझ्याकडे काही चांगल्या गोष्टी आहेत, तुम्हाला काय शिकायला आवडेल तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्लॉग एवढाच. थँक